शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची गेल्या 1.5 तासांपासून ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे। ईडीच्या कार्यालयाबाहेर त्यांचे कुटुंबीय देखील आहेत, त्यांचे बंधू सुनील राऊत हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। ईडी कार्यालयात सध्या राऊतांची चौकशी सुरू आहे। संजय राऊत यांचा मोबाईल सुद्धा काढून घेतला गेल्याचं समजतंय। राऊतांसोबत त्यांचं कुटुंबही ईडी ऑफिस बाहेर आहे। सुनील राऊत आणि त्यांच्या मुलीही उपस्थित आहेत। ईडी कार्यालयाबाहेर सध्या शिवसैनिकांकडून घोषणाबाजी सुरू आहे। आजची दिवसभरातली ही सर्वात महत्त्वाची मोठी घडामोड, मोठी बातमी। संजय राऊत यांची त्यांच्या घरी 9 तास चौकशी केल्यानंतर ईडीचे अधिकारी संजय राऊतांना त्यांच्या कार्यालयामध्ये, ईडीच्या कार्यालयामध्ये पुढच्या चौकशीसाठी घेऊन गेलेले आहेत। गेल्या 1.5 तासांपासून राऊतांची चौकशी सुरू आहे। संजय राऊतांसोबत त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि त्यांच्या दोन्ही मुली उपस्थित आहेत। तर दुसरीकडे शिवसैनिक सुद्धा आता ईडीच्या कार्यालयाबाहेर जमलेले आहेत। शिवसैनिकांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। काही दस्तावेज त्यांच्या घरातून घेतलेले आहेत, त्यांनी ताब्यामध्ये घेतलेले आहेत। काही आर्टिकल्स आहेत जे त्यांना महत्त्वाचे वाटलेले ते डॉक्युमेंट्स त्यांनी घेतलेले आहेत आणि फक्त आज समन्स दिलेला आहे जो आम्ही स्वीकारून इथे आलेलो आहोत स्टेटमेंट द्यायला। ड्युरिंग द डे त्यांना अरेस्ट करू शकतील कदाचित, पण ते तसं झाल्यावर मग आम्ही तुम्हाला कळवू। पत्राचाळच्या संदर्भात कुठलंही डॉक्युमेंट सीज हे झालेलं नाही, त्यांचा काही संबंधच नाहीये त्याच्याशी। वकिलांनी या संदर्भातली माहिती तर दिलेली आहे, मात्र सध्या ईडीच्या कार्यालयामध्ये संजय राऊत आहेत। त्यांची गेल्या 1.5 तासापासून चौकशी सुरू आहे आणि या चौकशीच्या बाबतीतली माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपला प्रतिनिधी विशाल पाटील आहे सध्या। विशाल, 1.5 तास झाला अजूनही संजय राऊत आतमध्ये आहेत। त्यांना ताब्यात तर घेतलेलं होतं, अटकेची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। 1.5 तासापासून नेमकी कशा पद्धतीची ही चौकशी सुरू आहे? चौकशी नेमकी केव्हा संपेल? काय नेमकी माहिती याबद्दलची? अजिंक्य, ही चौकशी अधिक काही वेळ सुरू राहण्याची दाट शक्यता आहे, कारण का ज्या पद्धतीनं संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुरुवातीला ही 9 तास चौकशी झाली, या चौकशीमध्ये त्यांनी सहकार्य केलं नाही आणि त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊतांना थेट ईडी कार्यालयात घेऊन आलेले आहेत। सद्यस्थितीला संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात आहेत, त्यांना अद्यापही अटक जी आहे ही दाखवलेली नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं पत्राचाळीच्या बाबतीत ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करत नसल्या कारणामुळे संजय राऊतांची आता ईडी कार्यालयात 1.5 तास झाला चौकशी जी आहे ही सुरू झालेली आहे। आता जर आपण या ठिकाणची दृश्य पाहायला गेलं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला संजय राऊतांना या ठिकाणी घेऊन आणण्यात आलं होतं त्यावेळेला मोठी शिवसैनिकांची गर्दी जी आहे ती होती। पोलिसांनी या सर्वांना जे हे या परिसरातून हटवलं। हेच ईडी कार्यालय आहे आणि याच ईडी कार्यालयामध्ये संजय राऊत यांची तब्बल 1.5 तास झालं आता चौकशी जी आहे ही सुरू झालेली आहे। आता आपल्याला एक कशी माहिती मिळते की संजय राऊतांचा फोन जो आहे हा सुद्धा आता ईडी अधिकाऱ्यांकडून जप्त जो आहे हा करण्यात आलेला आहे। त्यांचा फोन काढून घेण्यात आलेला आहे आणि एकंदरीत आपण ह्या सगळ्या घडामोडी जर पाहायला गेलं तर आज संजय राऊतांना अटक होणार का, हे अनेक प्रश्न जे आहेत हे चर्चेले जात आहेत। जर संजय राऊतांना उशिरा अटक दाखवलं तर त्यांची सुरुवातीला वैद्यकीय चाचणी केली जाईल, मात्र तशाच पद्धतीचं काहीसं वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण या परिसरात कडेकट पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे। आता ईडी कार्यालयात तब्बल 1.5 तास झालेला आहे। संजय राऊतांची चौकशी जी आहे अजूनही संजय राऊतांची चौकशी सुरूच आहे। चौकशी नेमकी केव्हा संपेल याबद्दलची ठोस माहिती अजून समोर आलेली नाही। आपल्या आणखीन एक प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। प्रणाली, 1.5 तास झाला चौकशी सुरू आहे, आणखी किती वेळ चौकशी चालणार माहित नाही। संजय राऊतांचा फोन सध्या काढून घेतला गेल्याचं समजतं आहे। नेमकी काय कागदपत्र, काय डॉक्युमेंट्स मिळालेत, नेमक्या कोणत्या बाबी आहेत ज्या ईडी अधिकाऱ्यांना या 9 तासाच्या तपासादरम्यान मिळाल्या? घरातनं काही माहिती मिळू शकली आहे त्याबद्दलची? याबद्दल संजय राऊतांचे वकील विक्रांत साबणे यांनी माहिती दिलेली आहे की आज कुठलेही डॉक्युमेंट्स जे आहेत ते घेण्यात आलेले नाहीत। जे काही डॉक्युमेंट्स त्यांना हवे होते ते सगळे डॉक्युमेंट्स यापूर्वीच ईडी जे आहे ते घेऊन गेलेली आहे, त्यामुळे आज नवीन काही वेगळे डॉक्युमेंट मिळाले नाही असं त्यांनी म्हटलं। आणि अशा स्वरूपाचं वक्तव्य संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी सुद्धा केलं होतं। सध्या मी हा संपूर्ण परिसर दाखवते। आपण सध्या ईडी कार्यालयाच्या बाहेर आहोत, जिथे तुम्ही बघताय की पोलिसांच्या बॅरिकेटिंगच्या बाहेर शिव
शिवसैनिक अजूनही जमलेले आहेत. ही चौकशी किती वेळ चालेल याचा काहीही अंदाज नसताना अगदी महिला शिवसेनेच्या पदाधिकारीसुद्धा आणि शिवसैनिकसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. त्या भागामध्ये त्या भागातले स्थानिक जे सगळे शिवसैनिक आहेत, म्हणजे भांडुपला आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी घराच्या बाहेर गर्दी केलेली होती आणि इथे या भागातले जे शिवसैनिक आहेत ते आलेले आहेत. आपण महिलांपासून सुरुवात करूया. किती वेळ चौकशी चालेल सांगता येत नाही. तुम्ही किती काळ थांबणार आहात? थांबूया आम्ही, सवय आम्हाला, शिवसैनिक आहोत आम्ही, आमचे नेते इथे आहे, त्यामुळे आम्ही थांबणारच. काय वाटतंय आज एकूण दिवसभरात जे काही कारवाई झाली संजय राऊतांवर, त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्हा सगळ्या शिवसैनिकांची काय भावना? आज 9 तासाच्या ह्याच्यामध्ये त्यांना काही सापडलं आहे का? नाही ना. आणि आजचाच दिवस का त्याने हे केलं? का त्यांना माहिती होतं का राज्यपालांच्या विरोधात भाजपाला चांगलं माहिती होतं का राज्यपालांच्या विरोधात आज अनेक ठिकाणी आंदोलन होणार आहे? का त्याने काय सांगितलं हे आपण सर्वांनी ऐकलं परवाच्या दिवशी, का गुजराती मारवाडी जर मुंबईतनं निघून गेले तर मुंबईचं पूर्ण विकास खाली येणार. ह्याच्यावर बरेचसे मराठी लोक वैतागलेले आहे. का हा जो एक जबाबदार व्यक्तीने असं बोलणं हे योग्य नव्हतं. राज्यपालांच्या विरोधात जी आंदोलनं चालू आहे ती थांबवण्यासाठी आज हे सगळं केलं गेलं. अगदी बरोबर बोललात तुम्ही, कारण काल परवाचा विषय जो झालेला आहे, राज्यपालांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातली जनता अतिशय संतापलेली आहे आणि ते प्रकरण कुठेतरी दाबलं जावं म्हणून आजचा हा दिवस त्यांनी निवडलेला आहे. म्हणजे मीडिया, कारण आज पूर्ण दिवस संजय राऊत हेच दाखवत आले ना, म्हणून कालचं आज कारवाई झालेली नाही. 6 महिने झाले त्यांच्यावर कारवाई होती. पण आजचा दिवस का निवडला त्यांनी? थोडे दिवस अगोदर पण त्यांनी कारवाई, म्हणजे ईडीला सामोरे गेले होते, ते त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांची दिवसभर चौकशी झाली होती. मग आता थोडक्यासाठी कशाला हे करायचं ना? म्हणजे यांचं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर आणि त्याचबरोबर राज्यपालांचा निषेध जो काही आज राज्यभर होतोय किंवा शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता त्याला कुठेतरी बगल देण्यासाठी आज संजय राऊतांवर कारवाई करण्यात आली. अजिंक्य. बरं प्रणाली, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण प्रणाली आणि विशाल या दोघांकडनं सुद्धा जाणून घेणारच आहोत. ईडीच्या कार्यालयामध्ये सध्या संजय राऊत गेल्या 1.5 तासांपासून ईडीच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. त्यांचा तपास जो आहे तो सुरू आहे, चौकशी सुरू आहे. पण संजय राऊत यांना अखेर आज पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं ताब्यात घेतलं. आज आपण पाहिलं असेल तर सकाळी 7:15च्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीचं पथक दाखल झालेलं होतं आणि त्यानंतर जवळपास 9 तास संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी झाली. त्यानंतर अखेर 5च्या सुमारास त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर जोरदार शक्ती प्रदर्शन या सगळ्या 9 तासांच्या चौकशी दरम्यान, तपासादरम्यान शिवसैनिकांकडनं सुरू होतं. घोषणाबाजी केली जात होती. दुसरीकडे संजय राऊत यांचे कुटुंबीय भावूक झालेले होते. आपण ती देखील दृश्य पाहिली आणि त्यानंतर संजय राऊत यांना ईडी कार्यालयात ईडीच्या अधिकाऱ्यांनी आणलेलं होतं. 7:30 वाजल्यापासून चौकशीचा हा ससेमिरा, तपासाचा हा ससेमिरा सुरू होता आणि त्यानंतर 9 ते 9:30 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. शिवसैनिक मात्र या सगळ्या दरम्यान आक्रमकपणे घोषणाबाजी करत होते आणि जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून करण्यात आला. आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. ती म्हणजे संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं काही सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. ईडी मला अटक करणार असून मी अटक करून घेणार असल्याचा घणाघात सुद्धा संजय राऊतांनी केलाय. महाराष्ट्र कमजोर नहीं होगा, महाराष्ट्र लढत राहील, शिवसेना लढत राहील, वाकणार नाही. राउत साहब आपसे आज क्या बातचीत हुई? सुबह से आपसे पूछताछ हुई थी क्या? सुबह से आपसे क्या पूछा गया? देखिए सब झूठे एविडेंस है, झूठे कागजात है. संजय राउत ने कभी जिंदगी में झूठा काम नहीं किया है. उसकी गलती यही है, वो शिवसेना के साथ वफादार और महाराष्ट्र के साथ ईमानदार रहा और हमेशा रहेगा, चाहे मुझे फांसी पर लटका क्या आप लोगों ने बीजेपी से सरकार ने बनाई इसलिए हो रहा है? क्या बीजेपी के साथ सरकार नहीं बनाई इसलिए हो रहा है? मैंने इस बारे में जी 6 महीने पहले जी राज्यसभा के चेयरमैन वेंकैया नायडू जी को
एक पत्र लिखकर पूरी जानकारी दी थी कि मेरे पर कैसा दबाव आ रहा है ठाकरे सरकार गिराने के लिए। अगर नहीं मैंने मदद की तो आपको अंदर डाल देंगे। इस प्रकार का मैंने 6 महीने पहले राउत ही साहब, कौन था ये व्यक्ति जिसने आपको ये कहा था? आज नाम का खुलासा कर दीजिए आ राउत साहब। जाएगा बीजेपी के 2 नेता। कौन उनका नाम बता दीजिए राउत साहब। नहीं तो आपके ऊपर ईडी की कार्रवाई होगी। नहीं, राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला आपला अर्ज भरताना संजय राऊतांनी आपली मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केलेली होती। या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी नेमका कशा-कशाचा उल्लेख केला होता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूया। 1.5 लाख कॅश, 2 रिव्हॉल्वर आणि त्यासोबतच 1,55,772 रुपयांची रोख रक्कम, बँकेमध्ये 1,93,55,809 रुपये, 2004 साली खरेदी केलेलं वाहन, पत्नीकडे तब्बल 729.30 ग्रॅम सोनं, पत्नीच्या दागिन्यांची किंमत सुमारे 40 लाख रुपये, पत्नीकडे 1,820 ग्रॅमचे चांदीचे दागिने, बँकेत 3,38,00,000च्या FD, ही सगळी जी मालमत्ता आहे प्रतिज्ञापत्राद्वारे संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला अर्ज भरताना नमूद केलेली होती। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतलं। आज सकाळी 7:30च्या दरम्यान ईडीचे अधिकारी त्यांचं एक पथक संजय राऊतांच्या निवासस्थानी गेलं आणि या सगळ्या तपासाला चौकशीला सुरुवात झाली। सकाळपासूनचा घटनाक्रम, संध्याकाळपर्यंतचा हा सगळा घटनाक्रम नेमका कसा होता पाहूया। वेळ सकाळी 7:25 संजय राऊतांच्या कार्यालयात ईडीची टीम दाखल झाली आणि संजय राऊत आणि परिवाराची चौकशी केली। वेळ सकाळी 7:35 सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षिततेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत कुटुंबाला घराच्या चौकशीचे आदेश दाखवले। वेळ सकाळी 7:55 संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासाची झाडाझडतीची परवानगी दिली आणि सर्च वॉरंटवर सही केली। वेळ सकाळी 8:46 संजय राऊतांच्या घराची झडती सुरू असताना राऊतांनी ट्विटरवरून निशाणा साधला। खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र। वेळ सकाळी 8:55 संजय राऊत यांचं पुन्हा ट्विट, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी सांगतोय, बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय, मी शिवसेनेसाठी लढत राहील। वेळ सकाळी 9:09 संजय राऊतांचं पुन्हा ट्विट, शिवसेना जिंदाबाद, लढत राहील। वेळ सकाळी 9:40 समोरासमोर बसून परिवाराची चौकशी झाली। ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार, सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत, मी अधिकाऱ्यांना उत्तर देणार, असं संजय राऊत यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। वेळ सकाळी 11:55 संजय राऊतांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट आणि कांजूरमार्ग इथल्या मैत्री बंगल्यावर ईडीच्या धाडी। वेळ दुपारी 3 वाजता संजय राऊतांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी वर्तवली। वेळ दुपारी 3:55 संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं। वेळ दुपारी 4:45 संजय राऊत यांना घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना। वेळ संध्याकाळी 5:30 वाजता संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल, कार्यालयात पुन्हा राऊतांची चौकशी। ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा संजय राऊतांचा आक्रमक बाणा सुटलेला नाही। महाराष्ट्र इतका कमजोर नाही, महाराष्ट्र झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतलं आणि यानंतर संजय राऊतांनी आपण कोणत्याही दबावाला, कोणत्याही दहशतीला बळी पडणार नसल्याचं निक्षून सांगितलं। एकीकडे शिवसेनेचे आमदार हे भाजपमध्ये ज्या पद्धतीनं आता आरोप केले जात आहेत त्या दृष्टीनं जर बघितलं आपण तर शिंदे गटात सेफ होण्यासाठी म्हणून जात आहेत, तर दुसरीकडे संजय राऊत हे स्वतः
शिवसेनेला सेफ करण्यासाठी या सगळ्या कारवायांना सामोरं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी हात उंचावून त्यांचे इरादे जाहीर केले. गळ्यातला भगवा गमछा फिरवून आगामी काळातल्या संघर्षाला तयार असल्याचे संकेतच राऊतांनी दिले. ईडीचे अधिकारी त्यांना घेऊन जात असताना त्यांनी कारमधून उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन केलं. ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना संजय राऊतांनी झुकणार नाही असं निक्षून सांगितलं. महाराष्ट्र कमजोर नहीं होगा, महाराष्ट्र लढत राहील, शिवसेना लढत राहील, वाकणार नाही. पत्राचाईचा सिंगल डॉक्युमेंट त्यांना मिळाला नाही, मिळणार नाही. ही खोटी कारवाई आहे, ही खोटी कारवाई आहे, ही चुकीची कारवाई आहे. उद्धव साहेब ठाकरे यांना एकटं पाडण्याची कारवाई आहे. तरी सुद्धा उद्धव साहेब सुद्धा झुकणार नाहीत आणि संजय राऊत तर झुकणार. संजय राऊतांनी यावेळेला शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे, बरं का? महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, पेढे वाटा. अरे बेशरम लोक आहेत तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. राजकीय लढाई आणि कारवाईला सामोरं जाणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. ईडीच्या भीतीनं अनेक नेते शिंदे गटात गेले तर काही भाजपमध्ये गेले. अर्जुन खोतकरांनी तर अडचणीत असल्यामुळं सेफ होत असल्याचं माध्यमांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं. आता पक्षप्रमुख म्हणून त्यांना आपल्या सहकार्याला सेफ करणं हे गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांनी माझं सेव्हिंग या माध्यमातून, त्यांच्या निर्णयाच्या माध्यमातून केलं असेल. ईडीला घाबरून शिवसेनेचे आमदार, खासदार आणि बडे नेते शिंदे गटात दाखल होत असल्याची टीका मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही त्यावर बोलावं लागलं. अर्जुन खोतकर असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करतोय की ईडीच्या कारवाईला भिवून घाबरून दडपणाखाली प्राईम रिपोर्टर ते खासदार असा जो प्रवास संजय राऊतांचा झालाय, न्यूज 18 लोकमतनं त्याचा एक आढावा घेतला. आपण पाहूया. संजय राऊत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत. राऊतांच्या कारकिर्दीची जी सुरुवात आहे ती पत्रकारितेतून झाली. इंडियन एक्सप्रेसच्या पुरवठा विभागातही राऊतांनी काम केलं. राऊतांनी काही काळ मार्केटिंग विभागात काम केलं. लोकप्रभा साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांची वर्णी लागली. क्राईम रिपोर्टिंग करताना बाळासाहेबांसोबत त्यांची जवळीक वाढली. 1990च्या दशकात बाळासाहेबांबरोबर काम करण्यास संजय राऊतांनी सुरुवात केली. 1993ला दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत रुजू झाले. त्यानंतर सामनाच्या वाढीमध्ये संजय राऊतांची भूमिका ही महत्त्वाची राहिली. नारायण राणे आणि राज ठाकरेंनंतर शिवसैनिकांचं मनोबल वाढवण्यामध्ये संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती असं जाणकारांचं मत आहे. सामनाच्या अग्रलेखांमधून शिवसैनिकांचं मनोबल संजय राऊतांनी वाढवलं. संघटना बांधणीमध्ये अपयश, पण पक्षातलं संजय राऊतांचं स्थान कायम अबाधित राहिलं. 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये संजय राऊत यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. आणि आपण पाहिलं कशा पद्धतीनं संजय राऊत यांनी आपली एकंदरीतच जी भूमिका आहे ती कशा पद्धतीनं सामनाच्या माध्यमातून आणि त्यानंतर शिवसेनेत आपल्या एकंदरीतच खासदार म्हणून, राज्यसभेचा खासदार म्हणून कशा पद्धतीनं वाढवली, आपण त्याबद्दलचा आढावा घेतला. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीच्या बाहेर जे शिवसैनिक जमलेले होते त्यांना संबोधित केलं. ज्या पद्धतीनं सध्या राज्यामध्ये दडपशाही, दमनशाही सुरू आहे त्याला शिवसेना बिलकुल घाबरणार नाही असं उद्धव ठाकरेंनी यावेळेला सांगितलं. भाजपला शिवसेनेला संपवायचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मातोश्री तुमचं असलेलं नातं, काही जणांना मातोश्रीनं जरा जास्तच प्रेम दिलेलं होतं आणि त्या प्रेमाचे काटे टोचायला लागले म्हणून आता ते पलीकडे गेले. वर गेले ते गेले, मातोश्रीहून दिल्लीला पळतायत. काल सुद्धा कसे पळाले ते पाहायला मिळालं. 2.5 वर्षात असं कधीही झालेलं नव्हतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिमाखानं शानदारपणे राज्य करण्याचा प्रयत्न केला. कोणतंही दडपण माझ्यावरती नव्हतं.
उद्धव ठाकरेंनी अतिशय जोरकसपणे घणाघाती अशी टीका भाजपवर केलेली आहे. तर मग ती जी काय राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची, त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची. त्याला प्रयत्न करून आज सुद्धा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखोक केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिल्लोडमध्ये सध्या सभा सुरू आहे. आपण थेट जाऊया तिकडे. अतिविराट मेळाव्याला उपस्थित या सिल्लोड सोयगावमधील हजारो बांधव भगिनी, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छाही देतो. खरं म्हणजे आम्ही इकडून येत असताना सत्तार साहेब अब्दुल भाई आमच्याबरोबर होते, दानवे साहेब देखील होते. मला वाटलं थोडी गर्दी एक 100 मीटरपर्यंत असेल. गर्दी काही संपतच नाही, गर्दी वाढत चालली. मी सत्तारबाईला बोललो, घरामध्ये कोण राहिलेच नाही वाटतं, सगळे बाहेरच आलेत रस्त्यावर. असा जनसमुदाय आज पाहण्याचं भाग्य माझ्या नशिबात आलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि आजच्या या अतिशय भव्य दिव्य अशा सोहळ्याला उपस्थित केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवेजी, आमचे विधिमंडळातील माजी सहकारी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासभाई कदम साहेब, माजी मंत्री उदय सामंतजी, माजी मंत्री अर्जुन खोतकरजी, माजी मंत्री संदीपान भुमरेजी, आमदार संजय गायकवाडजी, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष दानवे, माजी आमदार सुरेश नवले, त्यांचा आताच प्रवेश झाला आहे, माजी खासदार सुरेश जाधव, अर्जुन खोतकरांचा देखील या ठिकाणी आता प्रवेश झाला आहे. आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक या सिल्लोड सोयगावचे लोकप्रिय आमदार अब्दुल भाई सत्तार. आता मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाकडे आपण जाऊच या, मात्र तत्पूर्वी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला तब्बल 11.5 लाख रुपये रोख मिळाल्याचं समोर येतंय. ही रक्कम ईडीनं जप्त केलेली आहे. ईडीच्या कारवाई दरम्यान ही रोख रक्कम 11.5 लाख रुपयांची रोख रक्कम ईडीनं जप्त केल्याचं समजतंय. ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. संजय राऊत यांच्या घरातनं 11.5 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. ईडीच्या कारवाई दरम्यान ही 11.5 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचं समोर येतंय. या रकमेविषयी सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊतांकडे विचारणा केल्याची माहिती मिळतेय. जवळपास 9 तासांची ही कारवाई संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज सकाळी 7:15 7:30 वाजल्यापासून सुरू होती. या कारवाई दरम्यान संजय राऊत यांच्या घरातून तब्बल 11.5 लाख रुपयांची रोख रक्कम ईडीच्या पथकानं जप्त केल्याची माहिती मिळतेय. इतकी रोख रक्कम कशासाठी असा सवाल ईडीच्या पथकानं संजय राऊतांना विचारल्याचं समजतंय. राऊतांच्या घरातून
तब्बल 11.5 लाख रुपयांची रोख रक्कम ईडीच्या पथकानं जप्त केल्याची माहिती समोर येतेय। न्यूज 18 इंडियाचे प्रतिनिधी अमित राय आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। अमित, इतनी बड़ी मात्रा से ये जो कैश है वो बरामद हुई है संजय राउत के घर से, ऐसा मालूम पड़ा है। ईडी की कार्रवाई जब हो रही थी तब इतनी सारी कैश कहां से आई, ऐसा सवाल भी पूछा गया। क्या बताएंगे इसके बारे में? देखिए, निश्चित तौर पे सूत्र हमारे ये बता रहे हैं कि 11.5 लाख रुपए कैश जो है संजय राउत के घर से बरामद हुए हैं। हालांकि जो नियम ये कहता है कि 2 लाख तक कैश आप रख सकते हैं घर में, लेकिन 11.5 लाख का कैश का मिलना ये एक सवाल जवाब बन जाता है। और ईडी जो है इस मामले में भी उनसे पूछताछ करेगी कि आखिर इतना कैश जो है आपके घर में कहां से आया। इस वक्त जो है ईडी पूछताछ कर रही संजय राउत से अपने दफ्तर में बिठाकर, कई सारे सवाल जैसे पूछे जा रहे हैं। हाँ। लेकिन संजय राउत के जो वकील है उन्होंने एक ट्विस्ट डाल दिया इस पूरी कहानी में कि अभी तक संजय राउत को हिरासत में नहीं लिया गया है। हाँ। ईडी ने उन्हें फ्रेश समन आज किया था, उसी के तहत उन्हें लाया गया है और उनसे पूछताछ चल रही है। लेकिन जिस तरह से एक नया पेच आ गया 11.5 लाख रुपयों का, निश्चित तौर पे कह सकते हैं ईडी ये जानना चाहती कि आखिरकार 11.5 लाख रुपए जितनी बड़ी मात्रा में कैश है, हाँ। ये संजय राउत के घर क्यों आया, आखिर क्या काम करना था, कहां से ट्रांजेक्शन हुआ, इतना कैश किससे लिया गया या इतना कैश किसी को देना था क्या। हाँ। ये सारी बातों की जानकारी जो है ईडी संजय राउत से सवाल जवाब में करेगी। अमित, कुछ सफाई दी है संजय राउत ने इसके बारे में, इतनी बड़ी मात्रा में ये कैश कहां से आई? देखिए, संजय राउत जिस तरह से ईडी दफ्तर पहुंचे और दफ्तर के बाहर उन्होंने साफ तौर पे कहा कि ये पूरी तरीके से राजनीतिक मामला है, उन्हें फंसाने की कोशिश की जा रही है। लेकिन ये हमारे सूत्रों ने हमें जानकारी दी कि 11.5 लाख रुपए कैश मिला है। संजय राउत या उनके भाई या उनके किसी भी संबंधित व्यक्ति ने ये जानकारी हमें मुहैया नहीं कराई है, लेकिन ये हमारे सूत्र जो ईडी में है उन्होंने जानकारी दी है। और ईडी इस कैश को लेकर भी संजय राउत से सवाल जवाब कर रही है। जी अमित, कैश के अलावा कुछ इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट्स मिले हैं या कुछ ऐसे कुछ पुरावे जो मिले हैं उनको ईडी को कुछ बारे में, उसके बारे में कुछ पता चला है? देखिए, निश्चित तौर पे जो गुरु कंस्ट्रक्शन कंपनी जो थी यहाँ पर प्रवीण राउत जिसमें डायरेक्टर थे जिनको गिरफ्तार किया गया था, हमारे सूत्र ये बता रहे हैं कि प्रवीण राउत ने अपनी पूछताछ में ये बताया है कि संजय राउत ने कुछ प्रॉपर्टी अपने नाम पे खरीदी है। और वहीं जो दूसरी जो महिला थी स्वप्ना पाटकर, उन्होंने भी जो है अपने बताया है कि ये कुछ प्रॉपर्टी जो है यहाँ पे संजय राउत ने जो है खरीदी थी। 19 जुलाई को स्वप्ना पाटकर को ईडी ने जांच के लिए बुलाया था, तब स्वप्ना ने बताया था कि राउत ने उनके और उनके पति के नाम पर कई प्रॉपर्टियां ली है। और प्रवीण राउत ने भी ये बताया था कि उनके नाम पे जो प्रॉपर्टी ली गई है वो संजय राउत की है। तो ये दोनों स्टेटमेंट के बाद ही जो है संजय राउत पे हाथ डाला गया, जैसा कि हमारे ईडी के सोर्सेज बता रहे हैं। जी, आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना ही ब्रेकिंग न्यूज आणि या संदर्भातली माहिती पुन्हा एकदा दाखवूया। ईडीच्या कारवाई दरम्यान संजय राउत यांच्याकडे 11.5 लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। न्यूज 18 इंडियाचे प्रतिनिधी अमित राय या संदर्भातली माहिती आपल्याला देत होते। राउत यांच्या घरातनं तब्बल 11.5 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचं समजतंय। इतकी मोठी रक्कम कशासाठी घरी ठेवली गेली होती असे प्रश्न सुद्धा ईडीच्या पथकानं संजय राउत यांना विचारल्याचं समोर येतंय। सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळतेय। याबद्दलचा खुलासा संजय राउतांनी केला आहे का नाही याबद्दलचा खुलासा किंवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाही। ही जी माहिती मिळतेय ही सूत्रांकडून मिळतेय। 11.5 लाख रुपयांची ही रक्कम ईडीच्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणातली ही रक्कम कशासाठी असा सवाल ईडीकडून संजय राउतांना विचारला गेल्याचं समजतंय। याबद्दलचा नेमका काही खुलासा संजय राउतांनी केलाय का याबद्दलची ठोस माहिती समोर आलेली नाही। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार या रोख रकमेबद्दल सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राउतांची चौकशी सुरू आहे। संजय राउत यांच्या इतर काही मालमत्तांच्या बाबतीत सुद्धा कदाचित चौकशी केली जाऊ शकते असं सुद्धा सूत्रांकडून समजतंय। अमित राय आपले प्रतिनिधि आपल्या सोबत आहेतच। अमित, ये जो 11.5 लाख रुपए बरामद किए गए हैं संजय राउत के घर से, उसके बारे में तो अब तक कुछ सफाई दी है नहीं दी है, कुछ खुलासा हो पाया है क्या? सूत्रों के हवाले से क्या मालूम पड़ रहा है?
देखिए, पूछताछ में जो सवाल जवाब दागे जा रहे हैं उसके बारे में अभी अधिकतर जो है सूत्र हमारे को जानकारी नहीं दे पा रहे हैं, क्योंकि सूत्रों का ये कहना है कि लगातार जो है सवालों की एक फेरिस्त जो है वो ईडी का मौजूद थी। हालांकि 1 जुलाई को जो पूछताछ 10 घंटे हुई थी उसमें भी कुछ सवालों के जवाब जो है वो नहीं दिए गए संजय राउत द्वारा, इसलिए उन्हें 20 जुलाई और 27 जुलाई को सम्मन भेजा गया था, लेकिन दोनों ही दिन ये नहीं पहुंचे थे। इन्होंने ये कहा था कि पार्लियामेंट का सेशन चल रहा है और मैं नहीं आ सकता क्योंकि यहाँ पे बहुत सारी चर्चाएं हैं, राष्ट्रपति उपराष्ट्रपति के चुनाव भी हैं। लेकिन आज जो है एक चेकलिस्ट लेकर ये पूरे अधिकारी पहुंचे थे, लगभग 12 अधिकारियों की टीम पहुंची हुई थी और उसमें कई सारे सवाल थे, कई सारे डॉक्यूमेंट जो है लिखे गए थे कि ये डॉक्यूमेंट उन्हें चाहिए। उन डॉक्यूमेंट को वहां से बरामद किया गया, कुछ डॉक्यूमेंट उन्हें मिले, कुछ डॉक्यूमेंट में उन्हें कुछ हेराफेरी की चीजें भी दिखाई दी हैं और कुछ डॉक्यूमेंट जो है उन्हें नहीं मिले हैं। ये सारी चीजों को संदेह के घेरे में लेते हुए जो है संजय राउत को फ्रेश सम्मन दिया गया, उन्हें ले जाकर पूछताछ किया जा रहा है। लेकिन आपको याद होगा कि नवाब मलिक को भी इसी तरह लाया गया था। सुबह सुबह उनके घर पे ईडी की टीम पहुंची, उसके बाद नवाब मलिक से पूछताछ हुई, उन्हें यहाँ लाया गया ईडी दफ्तर और फिर लाकर उनकी गिरफ्तारी दिखाई गई। तो लेकिन वकील ये कह रहे हैं कि अभी हिरासत या गिरफ्तारी नहीं है, लेकिन आने वाले समय में अगर गिरफ्तार करते हैं तो उसकी जानकारी मीडिया को दी जाएगी। तो लगातार ट्रांजेक्शंस के बारे में, गुरु आशीष कंस्ट्रक्शन कंपनी के बारे में, 1000 जो 34 करोड़ घोटाला है उसके बारे में, फिर उनकी वाइफ से अकाउंट में पैसे ट्रांसफर किए गए उसके बारे में, और जिस तरह से यहाँ पे मैंने आपको बताया कि प्रवीण राउत और जो दूसरे हैं यहाँ पे स्वप्ना पाटकर, उन्होंने जो बताया कि राउत ने उनके और उनके पति के नाम पे कई प्रॉपर्टी ली है और प्रवीण राउत ने ये बताया कि जो प्रॉपर्टी ली गई वो संजय राउत की है। ये जो दोनों लोग पहले से ईडी के रडार पे थे, इन्होंने अगर स्टेटमेंट दिया है उसके बाद ही संजय राउत पे हाथ डाला गया है। इन सारे सवालों का जवाब जो है संजय राउत से लिया जा रहा है। ईडी के जो बड़े अधिकारी हैं, 4 लोगों की टीम, हमारे सूत्र जो हमें बता रहे हैं कि 4 लोगों की टीम जो है ईडी कार्यालय में बैठी हुई है और लगातार संजय राउत से सवाल जवाब किया जा रहा है। जी बिल्कुल अमित, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए। अमित राय आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत होते आणि याच संदर्भात आता नेमके आणखी काय खुलासे होतात हे आपण जाणून घेणारच आहोत। मात्र आपण पुन्हा एकदा जाऊया सिल्लोडमध्ये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतात। बाबतीमध्ये जेव्हा माझ्या गाठी भेटी झाल्या त्यावेळेस रामदासबाई मी त्यांना विचारलं याच्यामध्ये खरं काय, त्यांनी मला सरळ सांगितलं, ज्या नितीश कुमार यांच्या बरोबर आम्ही युती केली होती बिहारमध्ये, त्या नितीश कुमारांच्या जागा कमी येऊन देखील आम्ही त्यांना मुख्यमंत्री पद दिलं। याचा अर्थ समजून घ्या, आमची कमिटमेंट जेव्हा होते तेव्हा आम्ही ती कमिटमेंट पूर्ण करतो। आणि आपल्याला हेही माहित आहे की या राज्यामध्ये ज्या घडामोडी झाल्या, या घडामोडींमधून सगळ्यांना वाटत होतं की भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील। तुम्हालाही वाटलं होतं, आपल्या आमदारांनी वाटलं होतं, त्यांच्या मनामध्ये धाकधूक होती, काय होणार काय होणार काय होणार। परंतु तेव्हा मला दोन्ही आपले जे या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलं, अगर आपके 50 लोग होने के बावजूद भी हम लोग आपको मुख्यमंत्री कर सकते हैं और नीतीश कुमार के कम विधायक चुनकर आने के बाद भी उनको हम मुख्यमंत्री पद दे सकते हैं। तो अगर हम लोगों ने महाराष्ट्र में अगर कमिटमेंट की होती, आम्ही जर महाराष्ट्राला किंबहुना शिवसेनेला शब्द दिला असता तर आम्ही कशाला तो फिरवला असता। एक महाराष्ट्र आमच्यासाठी मोठा नाही, या देशामध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काम करतायत। एक राज्य शिवसेनेकडे गेला असता तरी आम्हाला काही, कारण आपण युतीमध्येच राहिलो असतो, ते राज्य म्हणजे युतीचं सरकार त्या ठिकाणी आलं असं सांगा, आम्ही का विरोध केला असता। आता सांगा कोण खरं बोलतोय। आणि जर आता अर्जुन खोतकर यांनी सांगितलं, मी मगाशी आल्या आल्या अर्जुन खोतकर यांना विचारलं रामदास भाईंच्या समोर, तुम्ही काल जे बोललात ईडीमुळे मी दबावाखाली आलेलो आहे, खरं सांगा मला, तुम्ही दबावापोटी आलात की जो काही शिवसेनेचा तुम्हाला पूर्वी आलेला अनुभव त्यामुळे आलात, का एकनाथ शिंदेवर विश्वास होता म्हणून तुम्ही आलात, हे मला खरोखर सांगा। कारण जे 50 आमदार
आज माझ्यावर विश्वास ठेवून आलेले आहेत. त्यातला एकही म्हणाला नाही की ईडीच्या धाकामुळे आम्ही आलोय. आम्ही स्वेच्छेने आलोय. आम्ही अन्यायाविरोधात लढण्यासाठी आलोय. शिवसेनेला वाचवण्यासाठी आलोय. ते म्हणाले नाही मी भावनिक झालो होतो आणि त्यामुळे काही माझ्या बोलण्याचा विपर्यास देखील झाला असेल. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. मी त्यांना हेही सांगितलं. मी सकाळी मीडियात देखील सांगितलं मला ईडीच्या धाकाने कुठल्याही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कुठल्याही दडपशाहीने धाकाने कोणी येत असेल तर बाबा असा प्रवेश मला नको आहे. मी सकाळी मीडियात देखील सांगितलं आणि म्हणून मला या ठिकाणी अभिमान वाटतो. हे बोलल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी तर मला वेगळंच सांगितलं. ते म्हणाले ही सुप्त इच्छा जी आहे 2.5 वर्षापूर्वी जागृत झालेली ती यापूर्वी 96-97 जागृत झाली होती. आणि मी जेव्हा त्यांना म्हणालो 2.5 वर्षापूर्वीच मला त्यांनी ते भेटले तेव्हा मला सांगितलं त्यांनी तुम्हाला जे वाटतंय ते काय होणार नाही. मुख्यमंत्री कोण होणार आहे ठरलेलं आहे. मी बोललो ठीक आहे मला काय अपेक्षा इच्छा नाही आहे. मला मोहमाया नाही आहे. हे मला अब्दुल सत्तार यांनी देखील सांगितलं होतं. परंतु मी काही त्याच्यामध्ये जात नाही. मला आताही मी जेव्हा ही निवडणूक ही लढाई आम्ही जेव्हा लढत होतो तेव्हाही मला त्याचा स्वार्थ नव्हता. देवेंद्रजींना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्याने पक्षाचा आदेश मानून उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. हा देखील मोठा निर्णय आहे. मला काय कमिटमेंट होती नव्हती याच्या मला इतिहासामध्ये बिलकुल जायचं नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो ही लढाई सोपी नव्हती. ही लढाई अवघड होती. लोक विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जात असतात. आम्ही तर सत्तेमधून पाय उतार होऊन आम्हाला माहीत नव्हतं आमचं काय होणार. परंतु या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्या शिवसैनिकांवर खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न होत होता, तडीपाऱ्या होत्या, मोक्कासारख्या कारवाया होत होत्या, याला वाचा फोडण्यासाठी त्याचबरोबर शिवसेनेचे निवडून आलेले आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये जे पराभूत झालेले राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार यांना दिला जाणारा निधी आपल्या शिवसेनेच्या आमदारांना 5-10 कोटी, यांना 100-200 कोटी, त्यांना पोलिसांचं मदत, आपल्या लोकांचं खच्चीकरण. इथे रामदासबाई बसलेत, योगेश कदम कोकणामध्ये दापोली मंडणगडमध्ये मतदारसंघ आहे त्याचा. राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्याच्याकडे असलेल्या दोन्ही नगरपालिका राष्ट्रवादीकडे सोपवून दिल्या. का तर योगेश कदमची ताकद वाढता कामा नये. योगेश कदमचं खच्चीकरण झालं पाहिजे. रामदास भाईंनी एवढा त्याग, बाळासाहेबांबरोबर काम केलेला नेता, काय परिस्थिती केली तुम्ही त्यांची. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्यांच्याशी जे काही तुमचं पटत नसेल पण मुलाचा काय दोष आहे. निवडून आलेला आमदार त्यांनी मला वाटतं सकाळी मी एका बाईटमध्ये बघितलं, जो खेडचा नगराध्यक्ष काय त्याचं नाव वैभव खेडेकर, तो यांच्या विरुद्ध, तो रामदास भाईंच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी बोलतोय, मुलाखती देतोय, विरोधात भूमिका घेतोय, तरी त्याला मदत करा. हे कशासाठी? आपलीच माणसं संपवायसाठी. आणि म्हणून इथे सगळ्या आमदारांना, कल्याणकर असेल नाही तर सगळे असतील, प्रत्येकाला हा आलेला अनुभव, आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, टोकाचा निर्णय घेतला, टोकाचं पाऊल उचललं. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, मी ज्या ज्या ठिकाणी जातोय
पंढरपूरला देखील मगाशी मी बोलता बोलता राहून गेलो, त्या ठिकाणी 10-15 लाख लोक तिकडे आली होती पांडुरंगाच्या दर्शनाला. जिकडे जाऊ तिकडे रस्त्यावर माणसं. आज जसं मी पाहिलं चित्र, जिकडे जाऊ तिकडे माणसं. हात वर करून अभिवादन करताना पाहिलं. एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ही कशाची प्रचिती आहे? आज मला एका पत्रकाराने मगाशी विचारलं, एवढी प्रचंड गर्दी बघितल्यानंतर तो स्वतःच म्हणाला, तुम्हाला गद्दार म्हणतात, त्याचं हे गर्दी हे उत्तर आहे का? मी बोललो तुम्हीच बघा. तुम्हीच बघा, तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच छापा. मला काही बोलायचं नाही. जर आम्ही गद्दारी केली असती, आम्ही सत्ता पिपासू असतो, आम्ही बंडखोर असतो, तर हे हजारो लोक इथं आले कशाला असते? हजारो लोक इथं सकाळपासून बसले रस्त्यावर. याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक आहेत. मी काल ठाण्यावरून निघालो, मालेगाव, नाशिक, मालेगाव करत करत पुढे आलो. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की रात्री 3:30 वाजेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक होते. हजारो लोक. हे कशासाठी? आम्ही जर वाकडं तिकडं पाऊल उचललं असतं तर हे लोक आले कशाला असते? आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम सुरू होतं. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ उभं केलं नाही. बाळासाहेबांचे शब्द आहेत, भाषण आहे की काँग्रेस राष्ट्रवादी हा आमचा 1 नंबरचा शत्रू आहे, त्याला कधी जवळ करू नका. जवळ करायची वेळ येईल त्याशी माझं दुकान बंद करेन. हे बाळासाहेबांचे शब्द होते. आम्ही काय चुकीचं केलंय? आम्ही त्यांचे विचार पुढे नेतोय. हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे नेतोय. सावरकरांच्या वर बोचरी टीका करणाऱ्या पक्षाच्या विरुद्ध ब्र काढण्याची आम्हाला हिम्मत होत नाही. हे कसं सहन करणार? मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणारे दाऊद, त्या दाऊदच्या बरोबर ज्याचं कनेक्शन एस्टॅब्लिश झालं त्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेऊ शकत नाही. मग कसलं आपलं बाळासाहेबांचे विचार, कसे आनंद दिघे साहेबांचे विचार काय आम्ही पुढे नेणार? मग चुकलो आम्ही का चुकलं कोण? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, जे बाळासाहेबांनी शिकवलंय, अन्यायाविरुद्ध लढा, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्यायाला वाचा फोडा, तेच काम आम्ही केलेलं आहे. माझ्याबरोबर आलेल्या 52-50 लोकांचं मी अभिनंदन केलेलं आहे. त्यांना धन्यवाद दिलेले आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. अब्दुलभाई सत्तार माझ्याबरोबर सुरुवातीपासून होते. सुरुवातीपासून कधीच त्यांनी विचारलं नाही काय होणार, कसं होणार, निवडणूक परत लागणार का आपण आपलं सरकार स्थापन होणार, काहीच नाही विचारलं. भाई एकाही शब्दाने या माणसाने एकाही शब्दाने काहीच विचारलं नाही. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी जे लोक माझ्याबरोबर होते त्यांनी काहीच कुणाला विचारलं नाही कुठं चाललंय, कधी येणार, काही नाही. प्रसंग बाका होता, काम कठीण होतं, काम सोपं नव्हतं, परंतु एक विश्वास महत्वाचा आहे. आणि आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो त्यावेळी देखील खूप फोन यायचे. गुवाहाटीला गेल्यानंतर सगळी आमची ताकद एकत्र होती, खूप फोन यायचे. इकडे काय चाललंय, तिकडे काय, या ठिकाणी जे काय त्यांची कारस्थानं चालू आहे. रामदास भाई देखील आम्हाला फोन करायचे, हे असं असं सुरू आहे, या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, या काउंटर स्ट्रॅटेजी काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे करत करत आम्ही इकडे इथपर्यंत पोहोचलो. आणि म्हणून याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यश मिळालेलं आहे. सगळ्यांचा सहभाग, सगळ्यांचं योगदान मोठं आहे, सगळ्यांचं योगदान मोठं आहे. आपला अर्जुन खोतकर घरी जाऊन आले माझ्या.
अर्जुन खोतकर घरी गेले आणि इकडं उलट काय स्टेटमेंट करायला लागले. बोले नाही नाही, मी त्यांना विचारलं दिल्लीमध्ये, बोले अरे काय झालं, बोले नाही नाही बिलकुल नाही, मी तुमच्याबद्दल बोललोच नाही. आता ते त्यावेळेस ते शिवसेना म्हणून बैठका होत होते त्याच्यामध्ये गेले होते, परंतु ते श्रीकांतला भेटले, घरी जाऊन आले आणि ते म्हणाले एकनाथ शिंदे आणि मी खूप वर्ष एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर बिलकुल त्यांच्यासोबतच आहे, काही काळजी करू नका. ही सगळी माणसं जी आहे जीवाभावाची माणसं आहे. थोडंसं कधी कधी इमोशनल होतात, पण त्यांना मी सांगितलं आता इमोशनल होण्याचा काळ संपलेला आहे. आता आपल्याला जनतेची सेवा करायची आहे, राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि म्हणून आम्ही सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलं की या राज्यामधला शेतकरी जो आहे तो सुखी झाला पाहिजे. त्याचा 50,000चा कर्जाचा निर्णय आम्ही तातडीने घेतला, डिझेल पेट्रोलचा घेतला. आज आम्ही आढावा बैठकीमध्ये देखील सांगितलं या मराठवाड्यातल्या आत्महत्या कमी नाही, होताच कामा नये, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. रामदासबाईंनी देखील आपल्या भाषणात सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे आज सगळे होते, आपले रावसाहेब दानवे पाटील होते, आपले दुसरे मंत्री होते, सर्व आमदार होते, खासदार होते, सगळेजण होते. जागेवर ताबडतोब निर्णय, फाईल बनवा, इकडे पाठवा, तिकडे पाठवा, त्या डिपार्टमेंटला पाठवा, त्या टेबलावर पाठवा, हे सगळं काम करायचं नाही. आता उचलायचा फोन, डायरेक्ट काम करून टाकायचं. तरच आपल्याला रिझल्ट मिळू शकतो, तरच आपण जनतेची सेवा करू शकतो. आणि म्हणून हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. या सरकारमध्ये जो मुख्यमंत्री आहे तो तुमच्यातलाच आहे, तुमच्यातला एक कार्यकर्ता तिथं मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे. त्यामुळे हे सरकार तुमचं आहे, हे सरकार आपलं आहे, हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. या सरकारमध्ये बंधू भगिनी, माय भगिनी हे सगळ्या जे आहेत यांचं रक्षण करणं, त्यांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून सगळ्यांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजेत. आज मी सूतगिरणीचं भूमिपूजन करून आलो. मी आता नगरपालिकेचं आता सूतगिरणीचा फायदाच होईल ना तुम्हाला. मग आता मुख्यमंत्री झालो नसतो तर हे झालं असतं का लगेच? झालं ना काम पटापट. आणि बघा किती कामं सूतगिरणी उभी राहील. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जे आहे, त्याचबरोबर भव्य शिवस्मारक आहे, भीम पार्क आहे, शहरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकाचं लोकार्पण आहे, सिल्लोड नगर परिषद प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झालं ना. आता भूमिपूजन झालं, त्याचबरोबर नगर परिषद प्रशाळा बांधण्याचं ते देखील भूमिपूजन, नॅशनल मेडिकल कॉलेज सिल्लोड इमारत बांधकामाचं भूमिपूजन, त्याचबरोबर या मतदारसंघातले 107 गावांची तहान भागवणारी 672 कोटी रुपयांची वॉटर ग्रिड योजना ही देखील या ठिकाणी काय त्याचं स्टेटस आहे? आता टेंडर निघालं. कधी पैसे मिळवले तुम्ही? कधी पैसे घेऊन जातात, कधी फाईलवर सही घेऊन जातात, काय कळतच नाही. बाकी सगळे आमदार टेन्शन मध्ये आहेत. खजाना मला वाटतं अब्दुल सत्तार वाईज खाली करतोय का काय. पण असू द्या, शेवटी बघा अब्दुलबाईंनी काम केलं म्हणून तुम्ही एवढे सकाळपासून इकडे उपस्थित आहात. आज या मतदारसंघातला प्रत्येक माणूस आज सकाळपासून उपाशी तापाशी या ठिकाणी कोणाला पडली आहे? सगळं आपल्या आपल्या कामामध्ये प्रत्येक जण व्यस्त असतो, परंतु आपण ज्या आपुलकीने प्रेमापोटी आलेला आहात याच्यावरून सत्तारबाई जो आपला आमदार, अतिशय चांगला आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे आणि तो कुठल्याही चिन्हावर निवडून येतो, कुठल्याही चिन्हावर निवडून येतो. त्याने मला म्हटलं कौन सा बोले थे एक दिन आप, बोलो क्या अभी हो, हाँ बोले मेरे को कुत्ता भी निशानी मिले तो भी मैं चुन के आऊंगा. वो वफादार होता है, बोले वफादार.
म्हणजे आता निष्ठा आणि जे काही चालू आहे ना त्याच्यावर त्यांचं म्हणणं पडलं. अरे त्यामुळे असे सगळे सहकारी आम्हाला भेटलेले आहेत, त्यामुळे चांगलं आपण काम करू. देवेंद्रजी स्वतः त्यांना 5 वर्षाचा या सरकारमधला मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, ते सोबत आहेत. त्याचबरोबर या देशातले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी देखील आपल्याला सांगितलंय कुछ भी कमी होने नहीं देंगे. पूर्ण पाठिंबा या राज्य सरकारला त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आपण चांगलं काम करू आणि पुढे जाऊ, या राज्याचा विकास करू. मी मध्ये अनेक उद्योगपतींना भेटलो, त्यांनाही रतन टाटा सारखे मोठे सिनियर उद्योगपती त्यांना भेटलो. अनेक उद्योगपती येऊन भेटतायत. गेल्या आठवड्यामध्ये वेदांता म्हणून एक कंपनी आहे फॉक्सकॉन, त्यांनी देखील 2,06,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आणण्याला संमती दिलेली आहे. हे फक्त MOU नाही, करारनामे नाही, प्रत्यक्ष काम आहे. कारण केंद्राची देखील मदत लागेल आणि केंद्राने सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग तुम्हाला जेवढे नेता येतील सुरू करता येतील तेवढे करा. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, कामं होत राहतील, काळजी करू नका. आणि जे काही आणखी कामं असतील ती कामं देखील आपण करू. या मतदारसंघातलं जे काही आज प्रेम पाहायला मिळालं, तुमचं म्हणजे सतार बघितलं मी, सगळे किती सगळे हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते. हिंदू मुसलमान इकडे एक सगळेच म्हणजे इथं वेगळंच वातावरण बघायला मिळालं. पहिल्यांदाच बघितलं एवढं. सर भाई बोलले मगाशी सर्व धर्म समभाव, इकडे सगळे आहेत, काय जात पात काय नाही. असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आपण चांगलं घडवू, विकासाची कामं करू. आणि तो कुठला या ठिकाणी आपण खूप मोठे मोठे प्रकल्प करतोय. जालना नांदेड जो आहे समृद्धीचा आपण सुरू केला आहे. जवळपास शिर्डीपर्यंत पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत त्याचं उद्घाटन आपल्याला करण्याचा प्रयत्न आहे. जालना नांदेड देखील आपण करतोय आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला फायदा होईल. आणि आपल्याला मी एक सांगतो, अशा प्रकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोडमध्ये बोलत होते आणि त्यांनी देखील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. राज्यातला शेतकरी सुखी झालाच पाहिजे या अनुषंगानं सध्याचं राज्य सरकार पावलं टाकतंय. लोकांची कामं ही ताबडतोब झाली पाहिजे त्या अनुषंगानं राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि आता आपल्याला जनतेची सेवा करायची आहे असं एकनाथ शिंदेंनी यावेळेला सांगितलेलं आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.